नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा किचनमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर मी आज बनवत आहे मस्त अशी सांडग्याची भाजी। तर आमच्या गावाला कसं आहे, उन्हाळ्याकडे जर कुणी पाहुणे वगैरे जर आले तर हाच मेनू ठरलेला असतो। त्यामधली ही सांडग्याची भाजी आहे बरं काय। तर त्यासाठी आपण आता कढईमध्ये 2 पळी तेल टाकलेले आहे, त्यामध्ये बारीक कट करून घेतलेले 2 कांदे टाकलेले आहे। ते आता कांदा टाकल्यानंतर आपण त्यामध्ये हळद, जिरी, मोहरी आणि कढीपत्ता पण टाकलेला आहे। आता ते कांदा छान असा लालसर होईपर्यंत भाजला की त्यामध्ये आपण टोमॅटो टाकायचे। तर टोमॅटो आणि कांदा हा अजून लवकर भाजण्यासाठी आपण त्यामध्ये मीठ टाकायचे। मीठ टाकल्याने काही तर पटकन असा भाजला जाते मसाला आपला कांदा टोमॅटो। त्यामध्ये आता हे भाजून झाल्यानंतर आपण मसाले घालायचे। आता त्यामध्ये मी हा गरम मसाला, लाल तिखट टाकलेले आहे आणि धना पावडर अर्धा चमचा अशी टाकलेली आहे। तर आता हे मसाले छान असे परतून झाले की त्यामध्ये आपण आता लसूण, खोबरं आणि कोथिंबीरचं जे वाटण घेतलं होतं ते आपण आता यामध्ये टाकून घेतोय। आता हे मिश्रण वाटण जे आहे ते पण असं छान असं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यालाही सर्व मसाला असा लागेल आहे। आणि मसाला छान परतून झाला की अगदी तेल सुटेपर्यंत हे भाजायचं आहे। आणि मसाला छान असा परतून झाला की आपण यामध्ये आपल्या जशी भाजी पाहिजे त्या प्रमाणात आपण पाणी ओतायचं आहे। तुम्हाला जर जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जास्त पाणी ओता, आणि जर आपल्याला मिडियम अशी थिकनेसवाली पाहिजे असेल स्पायसी तर आपण त्यामध्ये थोडंच पाणी ओतायचं आहे। तर मी आता आमच्या अंदाजाप्रमाणे याचं पाणी टाकलेलं आहे। त्यामध्ये थोडंच मीठ टाकायचे, कारण आपण सुरुवातीलाही मीठ टाकलं होतं आणि आपण जे सांडगे घेतले त्यामध्येही थोडंसं मीठ करताना टाकलेलं असते। आता हे सांडगे आपण एका ग्लासमध्ये आपण असे ओबड-धोबड असे बारीक करतोय। तुमच्याकडे खलबत्ता असेल तर तुम्ही त्यामध्ये बारीक करू शकता। अगदी असे ओबड-धोबड आहे, त्यामुळे काय होतं की मस्त असं भाजीला असे घट्टसरपणा असा येत असतो। तर आता हे आपण भाजीचं जे रस्सा केला होता त्याला छान अशी उकळी आली की आपण आता हे जे ओबड-धोबड बारीक केलेलं सांडगे जे होते ते आपण हे टाकायचे आहेत आणि अगदी मंद मिडियम गॅसवरती 5 ते 6 मिनिटासाठी असं मस्त असे शिजू द्यायची आहे ही भाजी। आणि त्यानंतर आपण यावरती झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवल्यानंतर 2 ते 3 मिनिटासाठी आपण हे झाकण ठेवतोय आणि हे झाकण काढून घेतल्यानंतर आपल्याला मस्त अशी भाजी तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता आपल्याला जेवढ्या प्रमाणात हवी आहे त्या प्रमाणात झालेली। तर आपल्याला जर अजून घट्टसर हवी असेल तर आपण यामध्ये अजून 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायची आणि आपल्याला वरून अशी सजावटीसाठी कोथिंबीर टाकायची आहे। तर आपली तयार आहे मस्त अशी सांडग्याची भाजी। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला नक्कीच सांगा। आणि आपल्या अन्नपूर्णा किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका, जेणेकरून माझ्या नवनवीन ज्या रेसिपी येतील त्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचल्या जातील। तर कसे वाटले आजचा मेनू ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्कीच सांगा। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।